ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये पोलीस एका शाळेत विद्यार्थिनींना गुड टच बॅड टचचे धडे द्यायला गेले। ते ऐकून एका चिमुकलीला आपला बाप आपल्यासोबत दुष्कर्म करत असल्याचं उमगलं आणि तिनं याबाबत शिक्षकेला सांगताच या नराधम बापावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात। उल्हासनगरात आरोपी बाप हा त्याच्या 2 मुलींसह वास्तव्याला असून त्याची पत्नी त्यांच्यापासून विभक्त झाली आहे। उल्हासनगरात आरोपी बाप हा त्याच्या 2 मुलींसह वास्तव्याला असून त्याची पत्नी त्याच्यापासून विभक्त झाली। यानंतर आपल्या मोठ्या मुलीच्या बाल अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यानं तिला वासनेची शिकार केलं होतं। अशातच या मुलीच्या शाळेत उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांकडून एका शाळेत गुड टच आणि बॅड टचची माहिती देण्यात आली। ते ऐकून या चिमुकलीला आपला बाप आपल्यासोबत दुष्कर्म करत असल्याचं उमगलं। याबाबत तिने शिक्षकेला माहिती दिल्यानंतर शिक्षकेनं पोलिसांच्या मदतीनं तिच्या आईला ही बाब सांगितली। याबाबत आईने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून या नराधम बापाविरोधात पोक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकण्यात आल्यात। यानंतर मुलीचा ताबा आईकडे देण्यात आला असून बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या प्रकारामुळे उल्हासनगरमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आम्ही पॉस्को आणि 376चा गुन्हा लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे। त्यामध्ये जी मुलगी आहे ती मुलगी एका उल्हासनगरमध्ये शाळेत शिकत होती। त्याच शाळेमध्ये आम्ही स्वतः आमच्या पोलीस स्टेशनकडील पोलीस उपनिरीक्षक आशा निकम हे आमच्या माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे सर यांच्या सूचनेनुसार आम्ही लेक्चर देतो। त्यामध्ये लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत, गुड टच बॅड टचच्या बाबतीत आम्ही जे मुलींना जागृती करत होतो। त्यातूनच त्या मुलीला असं समजलं की आपले जे वडील करत आहेत ते हे बॅड टच आहे, म्हणून तिनं तिच्या ते शिक्षकांना ती गोष्ट सांगितली। शिक्षकानं मुलीच्या आईला सांगितली आणि मुलीच्या आईनं स्वतः इथं येऊन फिर्याद दिलेली आहे तिच्या पतीविरोधातच। त्या तक्रारीवरून मुलीच्या बाबतीतच लैंगिक अत्याचार केला म्हणून तिच्या पिताविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। तिला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याची 3 दिवस पोलीस कस्टडी आहे। तिची आई आणि हे जे अत्याचार करणाऱ्या ग्रस्त आहे हे गेल्या 10 ते 12 वर्षापासून एकत्र राहत होते लिव्ह इन रिलेशनमध्ये। त्यांना 2 मुली आहेत, त्यातली ही जी मुलगी आहे ही मोठी मुलगी आहे आणि दुसरी एक छोटी मुलगी आहे। ती त्यानंतर या स्त्रीनं एका दुसऱ्या पुरुषाबरोबर लग्न केलं आणि मुलीचा ताबा मात्र ह्या वडिलांच्याकडेच होता। त्यातूनच ही मुलगी एकटीच या वडिलांच्याबरोबर होती। त्यातून ही घडलेली घटना आहे। आता सध्या मुलगी तिच्या आईकडे जायला तयार होती आणि आई तिला सांभाळायला तयार होती। त्यानुसार मुलीचा ताबा तिच्या आईकडे ठेवलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, उल्हासनगर।